नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही विघ्नर सहकारी साखर कारखान्यावर जाऊन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची भेट घेतली. तुम्ही आंदोलन करणार होता, काय ठरलं, काय झालं? नाही, आम्ही आंदोलन करायला सुरुवातच केली होती. कारखान्याच्या गेटवरती आम्ही घोषणा देखील दिल्या, आंदोलनाला सुरुवात केली आणि सत्यशील दादांचा आतून निरोप आला, फोन आला की तुम्ही चर्चेला आमच्याबरोबर या. आणि त्यांनी चर्चेला निमंत्रण दिल्यानंतर चर्चेला जाणं त्या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे आणि चर्चेतनं शेवटी हा मार्ग निघाला पाहिजे. आणि मग चर्चा केल्यानंतर चर्चा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली आणि मी सत्यशील दादांना हे सांगितलं की आपल्या विघ्नर कारखान्याचं नाव आहे आणि त्या नावाला साजेसं काम आपल्याकडनं झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, खाजगी कारखाने जर 2800 रुपये दर देतात तर आपल्या कारखान्याला उत्पन्नाचं साधन चांगलं आहे. कोजन प्रकल्प आहे, डिस्टिलरी प्रकल्प आहे, अनेक मार्गाने आपल्याला फायदा होतोय. आणि असं असताना जर खाजगी कारखाने सुद्धा 2800 रुपयापर्यंत पहिली उचल देत असतील आणि भीमाशंकर कारखान्यावर सुद्धा आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी देखील 2800 रुपये दर केला आणि 3100 रुपये कारखाना बंद झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत देण्याचं कबूल केलं. त्याच धर्तीवर तुम्ही देखील त्यांच्या बरोबरीत दर द्यावा ही आमची मागणी आहे. कारण 2620 रुपये हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात कमी दर असलेला आपल्या कारखान्याचा दर आहे आणि हे आपल्या नावाला साजेसं नाही, कारखान्याच्या नावाला साजेसं नाही, हे त्यांनी मान्य केलं. आणि स्वतः चेअरमन साहेबांनी सांगितलं की आता आमची जी मीटिंग होईल 8-10 दिवसामध्ये, त्या मीटिंगमध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ आणि निश्चितपणानं सकारात्मक निर्णय झालेला असेल. कारण मी जरी चेअरमन असलो तरी मला एकट्याला तो निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शेवटी सगळ्या संचालकांना विश्वासात घेऊन आपण निर्णय घेऊ. आणि आम्ही चेअरमन साहेबांना स्पष्टपणानं सांगितलं की जर तुम्ही आम्हाला परत एकदा तोंडघशी पाडण्याचा प्रकार केला तर मग मात्र टोकाचा संघर्ष होईल. याआधी देखील आमची भीमाशंकरपूरची आंदोलनं तुम्हाला माहिती आहे. तर त्या धर्तीवर आम्हाला ती वेळ येऊन देऊ नका. आम्ही पुन्हा एकदा थोडं तुम्हाला संधी देतोय की तुम्ही निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांना मदत करा. कारण आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. जवळपास 1.5-2 वर्ष आज शेतकऱ्याला भांडवल गुंतवून त्या ठिकाणी वाट पाहावं लागती. आज त्याच्याही आर्थिक अडचणी समजून घ्या आणि जर तुम्ही हा निर्णय घेतला तर शेतकऱ्याला दिलासा मिळेल. आणि आमचे नेते राजू शेट्टी साहेब, आम्ही तर एकरकमी FRPवर 14 दिवसाच्या आत 3100 रुपये द्या ही आमची मागणी, त्याच्यावर ठामच आहोत. आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि 27 तारखेला 27 जानेवारीला त्याची हिअरिंग पण झालेली आहे. कोर्टाची तारीख पडली पुढचे. ज्या दिवशी कोर्टाचा निकाल येईल तो तर सगळ्यांना बंधनकारक असणारच आहे. पण तोपर्यंत आता चालू ज्या पद्धतीनं आहे त्यात तरी कमीत कमी आपण बरोबरीत असलं पाहिजे ही आमची भूमिका होती आणि ती त्यांनी मान्य केली. त्यामुळं तुर्तास आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. पण त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये जर दरवाढीचा निर्णय त्यांनी घेतला नाही तर मग मात्र टोकाचा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. विघ्नरने किती बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा आहे? नाही, आमचं तर म्हणणं 3100 रुपयांनी उचल द्यावा पहिली, याच्यावर आम्ही ठामच आहोत. परंतु कमीत कमी बाकीचे कारखाने भीमाशंकर असतील, आजूबाजूचे कारखाने असतील, त्याच्या बरोबरीत तरी तुम्ही आलं पाहिजे. चेअरमन साहेबांनी सांगितलं, आम्ही मागाशी त्यांनी जो बाईट दिला त्याच्यामध्ये स्पष्टपणाने सांगितलं का तुम्ही मागता त्याच्यापेक्षा अधिकचं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हे त्यांचं वाक्य आहे आणि तसं झालं तर स्वागतच आहे ना. शेतकऱ्यांचं जर हित होत असेल, फायदा होत असेल तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करू. तुम्ही आज चेअरमन यांना भेटले, काल जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नेते भेटले, म्हणजे विघ्नरने 3500 रुपये अंतिम बाजारभाव द्यावा. नाही, वाणी साहेब, अंतिम बाजारभाव कधी मागितला जातो? कारखान्याचा चालू वर्षीचा हंगाम संपल्यानंतर त्यांचं बॅलन्स शीट फायनल होऊ द्या, ताळेबंद फायनल होऊ द्या आणि मार्च एंडला या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्यानंतर वार्षिक सभा बोलवली जाते आणि मग त्यांचा ताळेबंद फायनल झाल्यानंतर, बॅलन्स शीट फायनल झाल्यानंतर आपल्याला दिसणारच आहे ना. कारखान्याने 3500 अंतिम द्या ना. 3500ची मागणी गेल्या वर्षीच आम्ही केली होती आणि त्याचा हिशोबही आम्ही भीमाशंकर कारखान्याला दिला, यांनाही सांगितलं. परंतु आता नफ्यातली रक्कम किती द्यायची हे संचालक मंडळाच्या हातात आहे. किती मागणी, किती अंतिम? नाही, आमची 3700ची मागणी, 3700-3800 रुपये दिले पाहिजेत. कारण या वर्षी पूर्ण क्षमतेने यांचा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे आणि त्या संदर्भात सुद्धा चांगला फायदा त्याच्यातनं त्यांना होणार आहे आणि कोजन पण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तसं जर पाहिलं तर यावर्षी चांगला नफा कारखान्यांना राहणार आहे. त्यामुळे 3700-3800 रुपयापर्यंत अंतिम दर द्यावा ही आमची मागणी असणार आहे. तुमच्या मागणीचा जर विचार झाला नाही
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय भूमिका राहील? नाही, मी तेच सांगितलं मगाशी. आम्ही पुन्हा एकदा त्यांना मगाशी बजावून सांगितलंय की आम्हाला ही वेळ येऊ देऊ नका. शेवटी थोडी वेळ दिली पाहिजे. शेवटी सगळ्याचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी त्यांना सांगितलं अल्पमुदत कर्ज घ्या पण शेतकऱ्यांना मदत द्या. जर पैसे नसतील तुमच्याकडं पण शेतकऱ्याची अडचण समजून घ्या. ठीक आहे, थोडा वेळ त्यांना पण आपण थोडा दिला पाहिजे. नाही असं नाही लगेच आजच्या आजच सगळं झालं पाहिजे असंही नसते. पण मी एक बजावून सांगितलंय की जर आता दुसऱ्यांदा आम्ही येऊन तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मग मात्र आम्ही आमचा संघर्ष अटळ आहे. मग त्या ठिकाणी मात्र मग आम्ही ऐकून घेणार नाही. आम्ही त्या कारखान्यावरती टोकाचा संघर्ष करू आणि मी स्वतः आमरण उपोषणाला बसेल मग तिथं. तर शेतकरी संघटना म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दुसरी शेतकरी संघटना म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता तर कुठेतरी मग तुमच्यामध्ये अवमेळ दिसतो का? नाही, ठीक आहे. आज ते आता भेटले, आज तुम्ही गेले. ठीक आहे, ते भेटले. शेवटी मी मागही सांगितलं लोकशाही आहे. कुणाला काय मागणी करायची, काय करायचे काय नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे. आम्ही आपलं त्याही दिवशी भीमाशंकर कारखान्यावर स्वतः बाळासाहेब बेंडेरावांनी सांगितलं की प्रभाकर भांगर काहीतरी अभ्यास करून ती मागणी त्यांनी केली असेल. चेअरमन देवदत्तजी माजी चेअरमन आमचे त्यांनी 3,000ची मागणी केली. आम्ही 31ची केली. त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं. ठीक आहे, आता ज्या वेळेला कारखाना बंद होईल त्यावेळेला साखर उतारा काय यावर्षीचा निघतोय त्यावेळेला पण जर जादाचं दर 31च्या पुढे जात असेल तर तोही त्यांना द्यावा लागेल. तेही त्यांनी मान्य केलंय चर्चेतनं. आमचं म्हणणं काय आहे की त्यांनी त्यांची मागणी अभ्यासपूर्ण मांडावी, आम्ही आमची मागणी अभ्यासपूर्ण मांडावी. शेवटी त्यांच्याही प्रयत्नानं जर काही गोष्टी होत असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे. शेवटी आता कसं आहे पक्षांमध्ये सुद्धा मोकार पक्ष फुटाफूट झालेली. तसं आमच्यातही आता व्यक्ती स्वातंत्र्य कोणाला काय करायचे शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता फक्त माझं म्हणणं आहे की अंतिम दराची एवढी घाई लगेच करायची काही गरज नव्हती. आता चालू अजून अर्धा हंगाम सुद्धा नाही झाला आणि लगेच अंतिम दर मागणं हे कितपत योग्य वाटतं मला काही कळालं नाही. पण चालू पहिलं निस्तारा आणि मग अंतिम दराचं आपण पाहू. अंतिम दराच्या वेळेला पण बोलू ना आम्ही. त्यावेळेला पण आम्ही कारखान्यावर येणार आहे, मागणी करणार आहे. आता शेवटी त्यांनी काय केलं हा त्यांचा भाग आहे, आम्ही काय करायचं हा आमचा भाग आहे. शेवटी हेतू एकच आहे, शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्याला 2 पैसे जास्तीचे मिळाले पाहिजे आणि ते वेळेत मिळाले पाहिजे. ही आमची प्रामाणिक भूमिका आहे.